नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. एक नवीन अपडेट आलेली आहे. तुम्ही तुमचा फॉर्म हा दुरुस्त करायचा आहे, एडिट करायचा आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. कारण तुम्ही OTPच्या माध्यमातून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता तो एडिट करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी आलेला आहे. आणि काही जणांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो दुरुस्ती करायचा आहे. म्हणजेच फॉर्म हा रिसबमिट असा ऑप्शन तुम्हाला आला असेल. रिसबमिट करा म्हणजे पुन्हा फॉर्म सबमिट करा, तरच तुमचा फॉर्म मंजूर होईल. तर आपल्याला पुन्हा फॉर्म रिसबमिट करायचा आहे म्हणजे एडिट करायचा आहे. त्याच्यामध्ये दुरुस्ती असेल, डॉक्युमेंट्स वगैरे असतील, सर्व फॉर्म एडिट करून पुन्हा हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने सबमिट करायचा, एडिट करायचा, दुरुस्त करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून किंवा PC मधून या वेबसाईटवरती या आणि यापूर्वी केलेले अर्ज हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत ते तुम्हाला दिसतील आणि हा जो नवीन ऑप्शन इथं पाहू शकता, रिसबमिट. भरपूर जणांना रिसबमिट करा असं इथे ऑप्शन आलेला आहे. हा रिसबमिट ऑप्शन म्हणजेच तुम्ही इथे कारण सुद्धा या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक केलं तर कारण पाहू शकता. काही जणांचा इथे आधार कार्ड नंबर दाखवत नाही, आधार कार्ड अपलोड केलेलं दाखवत नाही, काही जणांना आधार कार्ड अपलोड करा सांगितलं आहे, काही जणांना दुसऱ्या काही चुका सांगितल्या असतील. तर हा आपल्याला फॉर्म एडिट करायचा आहे. तुम्हाला रिसबमिट दाखवतोय म्हणजे हा एडिट करायचा आहे. इथे पेन्सिलचा आयकॉन दिसतोय तुम्हाला, पेन्सिलचा जो आयकॉन दिसतोय यावरती क्लिक करायचा आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर मागितला जाईल. काही जणांनी OTPच्या माध्यमातून फॉर्म भरले होते तर त्यांना आधार नंबर इथे मागितलाय. तर त्यांनी जो फॉर्म तुम्ही एडिट करताय त्या व्यक्तीचा आधार नंबर टाका आणि व्हॅलिडेट करा. आणि जे दुरुस्ती करतील त्यांना इथे डायरेक्टली एडिट करण्यासाठी येईल. त्यानंतर जी माहिती एडिट करायची आहे ती सर्व माहिती आता तुम्ही एडिट करू शकता, दुरुस्ती करू शकता. काही जणांनी इथे आधार कार्ड अपलोड केलेलं नसेल, मतदारसंघ निवडला नसेल तर त्यांनी आधार कार्डची समोरची बाजू, मागची बाजू, मतदारसंघ राहिला असेल ते अपलोड करायचं आहे. एखादं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड बटनावरती क्लिक करून पुन्हा अपलोड करू शकता. आणि तसेच एक नवीन ऑप्शन जो ऍड झालेला आहे तो म्हणजे बँक पासबुक. तर हे बँक पासबुक सुद्धा तुम्ही इथे अपलोड करून घ्यायचं आहे. भरपूर जणांनी जे OTPने फॉर्म भरले त्यांचे बँक पासबुक इथे राहिलेले होते ते अपलोड करायचे. जे माहिती चेक करायची आहे, सगळा फॉर्म एकदा बरोबर आहे का चेक करा आणि खाली माहिती साठवावरती क्लिक करायचा आहे. हा एक चान्स तुमच्याकडे आहे. सगळी माहिती भरा आणि माहिती साठवावरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला दाखवलं जाईल. आता इथे एक काम करायचंय, हा फॉर्म तुम्ही भरलाय तर इथे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलेत एकदा चेक करायचंय. व्ह्यू फाईल वरती क्लिक करून बरोबर आहेत का ते पाहायचंय आणि त्यानंतरच सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर उजव्या साईडला पाहू शकता ऍप्लिकेशन अपडेटेड असं दाखवेल. सबमिट नाही दाखवणार, अपडेट केलेलं आहे असं दाखवेल. आणि हा जो फॉर्म आहे पुन्हा आता त्यांच्याकडे चेकिंगसाठी गेलेला आहे. आता पहा, मी जो फॉर्म एडिट केलेला होता आता अपडेट केलेला तो इथे पहा पेंडिंग मध्ये आहे. आता काही परत हा जो फॉर्म आहे पेंडिंग मध्ये गेलेला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता तो फॉर्म पुन्हा चेक केला जाईल, डॉक्युमेंट चेक केले जातील. तुमचा फॉर्म बरोबर असेल तर तो अप्रूव्ह केला जाईल, लक्षात ठेवा. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना काही प्रॉब्लेम नाही. आता हळूहळू सगळ्यांचे हे फॉर्म अप्रूव्ह होतील आणि काही चुकलं तर एडिटसाठी तुम्हाला अशा पद्धतीने येऊन जाईल. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.